मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडलं. ही अक्षरा रिपोर्ट मागे घ्यायला गेलेली असते आणि इकडे विद्या विचारात पडलेली असते आणि त्यामुळे विद्या बोलते अक्षराला की बाळा, मी अधिपतींना बोलते आणि बोलते की ही कंप्लेंट आम्ही घेतलेली आहे आणि आम्ही केलेली आहे, अक्षराचा यात काही हात नाही आहे. तर अक्षरा बोलते, नाही आई, तुम्ही त्यांना काही सांगायचं नाही, कारण की त्यांच्या मनात तुमच्या विरुद्ध काही वावगं झालेलं नाही पाहिजे, कारण की मी त्यांची बायको आहे. मी काही केलं तरी ते आज न उद्या विसरून जातील, पण तुमच्याबद्दल एक वेळा त्यांच्या मनात हिमगी पडली तर ते कधी विसरणार नाही, म्हणून तुम्ही काही सांगायचं नाही. तर ती त्यांना ताकीद देते आणि अक्षरा रिपोर्ट वापस मागायला निघून जाते. आणि त्यानंतर इकडे इरा घरी कांगावा घालत असते. इकडे अधिपती घरी आलेला असतो. तो विचार करत असतो की की मास्तरीनबाई, तुम्ही अशा कशा करू शकता. आपण किती स्वप्न बघितली होती, आपलं एक छोटंसं बाळ असावं आणि आपले एक छोटासा संसार असावा. असं तसं तो जुन्या आठवणी रमून जातो. तर आपल्या हनीमूनच्या आठवणी करत असतो. पण त्याला मास्तरीनबाई म्हणजेच अक्षरावर विश्वास असतो की ती अशी करू शकत नाही. तो खूप विचारात पडलेला असतो. मग तिथे ओमके आणि शिवानी येतात. ओमके आणि शिवानी अधिपतीला विचारतात, भावा काय झालं. तर त्या शिवानी बोलते, भाऊजी काय झालं. तर ओमके आणि शिवानी त्याला विचार न करतात. तेव्हा अधिपती बोलतो, काही नाही, मास्तरीबाईंनी आमच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे, आमच्या आईसाहेब विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे. तर हे ऐकून दोघांनाही शॉक बसलेला असतो. तर इकडे भुवनेश्वरी पोलीस स्टेशनच्या आठवणीमध्ये विचार करत बसलेली असते. तेवढ्यात तिथे इराचा कॉल येतो. इरा खबर द्यायला फोन करत असते की ताई रिपोर्ट मागे घ्यायला गेलेली आहे. तिने स्वतःची तक्रार मागे घेतलेली आहे आणि ती तक्रार मागे घेऊन खूप खुश आहे आणि आईबाबांना पण ऐकलं नाही. तर ही खबर दिल्यानंतर भुवनेश्वरी चकितच होते. म्हणते, सुनबाईंनी तक्रार मागे घेतली, ठीक आहे, आम्ही बघतो. तर त्यावर इरा बोलते, आता तुम्ही काय करणार. तर भुवनेश्वरी बोलते, तुम्ही फक्त खबरा द्यायचं काम करायचं, काय करायचं आहे काय नाही ते आम्ही बघू. तर मग इरा पैशाबद्दल बोलतच असते. तर भुवनेश्वरी फोन ठेवून देते. इकडे अक्षरा घरी आलेली असते. अक्षरा घरी आल्यानंतर इकडे इरा तिला बाई बाई बोलत असते आणि बोलते, तू कशी आहे हे मला आता चांगल्याने कळलेलं आहे. तुझ्यावर एवढं घडलं सुद्धी तरी तू तक्रार मागे घेतलेली आहे. तुझा सत्कारच करावा असं वाटत आहे. तुझ्यासाठी एक आरतीचं ताट घेऊन ताट उतरावतो असं वाटत आहे. आणि ती तिला खूप काही बोलत असते आणि तिला खूप वेंदडी आहे अशी तशी खूप उतरून बोलत असते. पण आईबाबा तिला थांबवतात, पण ही इरा काही थांबत नाही. मग अक्षराही तिला ताकीद देते की मी आता अधिपतीसोबत उद्या बोलणारच. तर इराचे धाबे दणनतात. अक्षरा आत निघून जाते. मग इरा आईबाबाला भडकवण्याचा प्रयत्न करते. तर त्यावर तिचे बाबा बोलतात की मीच अधिपतीला फोन करतो आणि सर्व सांगतो की हे सर्व आम्ही केलेलं आहे. तर इरा त्याच्या बाबाचा फोन उचलून हिसकून घेते आणि बोलते, त्यांना काही कॉल करायची गरज नाही आहे, आपले ते कोणी लागत नाही. आणि ती त्यांच्यावर रोप जमवते. तर ते आईबाबा तिच्याकडे बघतच असतात. इकडे ओमके आणि शिवानी अधिपती समोर ते अक्षराची बाजू मांडत असतात की बहिणीसाहेब असं करू शकत नाही आणि त्यांनी का केलं असावं आणि मीच कॉल करून बघते. तर शिवानी बोलते, मी कॉल करते त्यांना. तर अधिपती बोलते, नको नको, कारण की कॉल करायला आणि त्यांनी हो म्हटलं तर माझ्या काळजाला अजून लागेल. माझ्या मनात जे आहे ते राहू द्या. त्यांच्या विरुद्ध चांगली तक्रार आहे ते राहू द्या आणि त्यांच्या मनात त्यांच्या विरुद्ध त्यांच्याविषयी माझ्या मनात जे काही चांगलं आहे ते मला असंच राहू द्या. त्यांनी जर तोंडाने म्हटलं की मी कंप्लेंट केली तर मला खूप वाईट वाटेल. तर म्हणून कॉल नको करा. तर शिवानीमध्ये नाही, मी कॉल करणार. तर शिवानी इकडे कॉल करते आणि अक्षरा फोन उचलत नाही. इकडे भुवनेश्वरीला पोलीस स्टेशनमधून कॉल येतो आणि पोलीस सांगतात की अक्षरा मॅडमनी तक्रार मागे घेतलेली आहे. तर ते सांगितल्यानंतर भुवनेश्वरी बोलते, ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं. आणि इकडे शिवानी अक्षराला कॉल लावत असते. अधिपतीला आतुरता लागलेली असते की अक्षरा फोन उचलेल. मग अक्षरा फोन उचलते आणि बोलते, बोला ना वहिनी. अक्षराचा आवाज ऐकताच अधिपती वहिनीजवळ येतो आणि तो ऐकत असतो. तर शिवानी विचारते, एक गोष्ट विचारू का वहिनी. तर अक्षरा बोलते, मला माहीत आहे तुम्ही काय विचारणार आहे, विचारा. तर शिवानी विचारते, तुम्ही तक्रार का केली. तर
अक्षरा विचार पडते की शिवानीला खरं सांगून देऊ का. जर तिला खरं सांगितलं तर ती अधिपतीला सर्व सांगेल आणि आईबाबाच्या विरुद्ध त्यांच्या मनात वाईट निर्माण होईल. तर मला काहीतरी विचार करावा लागेल. मग अक्षरा खोटं बोलत असते की चांगल्यासाठी खोटं बोललेलं काही वाईट नाही आहे, म्हणून अक्षरा खोटं बोलते. हो, मीच कंप्लेंट केली. तर मग शिवानी विचारते की तुम्ही एकट्या गेल्या होत्या का. तर अक्षरा बोलते नाही, तुम्ही सर्व गेले होते का. तर अक्षरा बोलते नाही, सर्व कशाला जाईल, मी एकटीच गेली होती. हे जेव्हा ऐकताच अधिपतीला आठवतं की पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की घरचं सर्वे आले होते आणि सर्वांना कंप्लेंट केली आहे आणि अक्षरा बोलती आहे की ती एकटी गेलेली आहे. अधिपती विचार पडलेला असतो की मास्तरीनबाई खोटं का बोलती आहे म्हणून. तर अक्षरा बोलते मी एकटीच गेली होती, मी समक्ष त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे. तर शिवानी विचारते पण का बरं. तर ते बोलते भुवनेश्वरी मॅडमचा मला खूप राग आलेला होता, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे आणि मी त्यांच्या विरुद्ध काही चुकीचं केलेलं नाही आहे. ती खोटं बोलत असते, पण अधिपतीला विश्वास बसत नाही आणि इथेच आजचा भाग संपतो. तर आपल्याला समोरील भागात हे पाहणं रंजक ठरणार आहे की अधिपती आणि अक्षराची भेट होणार आहे आणि त्यांच्या मनातलं जे काही ते एकमेकाला सांगणार आहे. इकडे भुवनेश्वरीची वाट लागणार आहे. तर आमचे एपिसोड बघत राहा, आम्ही तुम्हाला नवनवीन अपडेट देत राहू. धन्यवाद मंडळी. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, तेव्हा आम्ही तुमच्या प्रतिसादाला उत्तर नक्की देऊ. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आमचा व्हिडिओ किती छान वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.